तर शिरपूर इथल्या दुधाच्या भेसळीची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जाग झाल्याचं पाहायला मिळत आहे। अन्न आणि औषध प्रशासनाची टीम आता शिरपूरमध्ये दाखल झाली आहे। भेसळयुक्त दुधाचे नमुने घेण्यात आलेत आणि याची तपासणी देखील केली जाणार आहे। दरम्यान धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची एकही टीम सक्रिय नसल्याचा प्रकार देखील उघडकीस आलाय। शिरपूर इथल्या दुधाचे नमुने तपासणीसाठी चक्क जळगाव येथून अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी आले। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी। सध्या सोशल मीडियावरती संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये कहर करत असलेला दुधाचे भेसळ संदर्भातील जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या संदर्भात आता साम टीव्हीने बातमी प्रसारित केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनातर्फे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता या दुकानावरती आता अन्न व औषध प्रशासनातर्फे सॅम्पल घेण्यात येत आहेत। या सर्व जो सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या संदर्भात आता अन्न व औषध प्रशासन त्याचबरोबर शिरपूर पोलीस या सर्व बाबीची खातरजमा करताना आपल्याला बघायला मिळत आहे। सकाळपासूनच संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये या व्हिडिओने एकच व्हायरल झाल्यानंतर एकच कहर केलेला होता आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये या व्हिडिओ नंतर आता दूध पिणाऱ्यांमध्ये भीती देखील निर्माण झालेली होती। आता याची नेमकी वस्तुस्थिती काय याची संपूर्ण शहानिशा प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याचे बघावयास मिळत आहे। धुळ्यावरून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।